नक्कीच आज संपूर्ण राज्याच्या नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आपण पाहत आहात आणि आज संपूर्ण राज्यामध्ये महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेने त्या ठिकाणी दिलेला आहे, विकासाला प्राधान्य दिलेलं आहे। आणि आज माझ्या खोपोली शहरामध्ये खोपोली नगरपालिकेची निवडणूक असेल, माथेरान नगरपालिकेची निवडणूक असेल, या दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे विजयी झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आमचे सगळे जवळजवळ 18 नगरसेवक आमच्या या ठिकाणी विजयी झालेले आहेत। आणि खरं तर पुन्हा एकदा खोपोलीच्या जनतेने जसं विधानसभेला विकासाला मत दिलं होतं, तसं पुन्हा एकदा खोपोलीच्या जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे, हा विश्वास भविष्यामध्ये सार्थ ठरून खोपोलीच्या विकासात्मक दृष्टिकोन ठेवून, खोपोलीचं विकासाचं विजन ठेवून आम्ही सारे मंडळी एकत्रपणे काम करू। आज मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि कुलदीपक शेंडे हे नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून जनतेने खोपोलीच्या या ठिकाणी निवडून दिलेले आहेत। साहेब काय सांगाल? होय, नक्कीच या मतदारसंघाची जनता ही सुज्ञ आहे आणि विकासाला प्राधान्य देणारे माझे कर्जतकर असेल किंवा खोपोलीकर, माथेरानकर या सगळ्या जनतेने आज या ठिकाणी कर्जतला सुद्धा आज त्या ठिकाणी आमच्या थोड्याफार मतांनी आमची नगराध्यक्ष सीट त्या ठिकाणी भाजपची गेलेली आहे, परंतु 9 नगरसेवक त्या ठिकाणी शिवसेनेचे निवडून आलेले आहेत, एक सीट त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची निवडून आलेली आहे। आणि अशा पद्धतीने माथेरान आपण पाहताय की वन साइड इलेक्शन माथेरानच्या जनतेने त्या ठिकाणी चंद्रकांत चौधरी हे आपले त्या ठिकाणी माथेरानचे नगराध्यक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि जवळजवळ 15 नगरसेवक त्या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत। आणि आज या ठिकाणी खोपोलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नगराध्यक्षाचा उमेदवार कुलदीपक शेंडे आणि संपूर्ण टीम आमची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्यामुळे विरोधकांनी जरी काही ठिकाणी तटकऱ्यांचं जरी ज्या ठिकाणी नाव वापरत असले तरी कर्जतची जनता विधानसभेला आपण पाहिलेलं आहे आणि आज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी कर्जतच्या मतदारसंघाच्या जनतेने खोपोली माथेरानच्या रूपाने शिवसेनेला त्या ठिकाणी विजयी या ठिकाणी केलेला आहे, शिवसेना महायुतीला या ठिकाणी विजयी केलेला आहे। साहेब, खोपोलीच्या जनतेने आपल्या आमदारकीनंतर पुन्हा एकदा खोपोलीमधूनच विजय आपल्या पारड्यात पडलेला आहे। खोपोलीच्या जनतेला काय तुम्ही या आनंदात काय आश्वासन द्या? नक्कीच की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा खोपोलीच्या जनतेने भरभरून मला त्या ठिकाणी मतदान या ठिकाणी केलेलं होतं आणि त्या विजयाचं शिल्पकार खोपोली शहर त्या ठिकाणी, खोपोलीची जनता त्या ठिकाणी झालेली होती। आज पुन्हा एकदा खोपोलीच्या जनतेने शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPIच्या रूपाने शिवसेनेचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांना प्रचंड मतांनी या ठिकाणी आणि उमेदवार आमचे सगळे निवडून आलेले आहेत। या सगळ्यांच्या माध्यमातून खोपोलीच्या जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे, भविष्य काळामध्ये जास्तीत जास्त विकास या खोपोली शहराचं करण्यासाठी आम्ही सारेजण कटिबद्ध राहू असं आम्ही या ठिकाणी खोपोलीच्या जनतेला आश्वासित करतो। साहेब, कुठेतरी कर्जतचा विकास पाहिल्यानंतर खोपोलीची जनता कुठेतरी नाराजी व्यक्त करते, कसं बघाल तुम्ही? नाही, कर्जतचा विकास होत असताना या ठिकाणी खोपोलीच्या विकासाला सुद्धा आपण त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे आणि आपण पाहताय की आता खोपोलीच्या विकासामध्ये सुद्धा गतीने आपण त्या ठिकाणी ती जी कामे आता पूर्ण झालेली नाही ती पूर्ण करून खोपोलीचा विकास सुद्धा आपण त्या ठिकाणी गतिमान करण्यात येईल।